टणटणान कशी दिसती जोडी. त्या दिवशी आम्ही जे शॉपिंग करत होतो ना, स्पेशल त्यामागचं कारण हे होतं की दादांच्या मुलाचं लग्न आहे आणि त्यामुळं आम्ही शॉपिंग करत होतो. मग आता लग्नाचे व्हिडिओ आम्ही एक पण नाही टाकाय, आणखी नवऱ्या नवरीचं आम्ही काहीच नाही टाकाय, पण आमच्याकडे व्हिडिओ काढून ठेवल्यात. मग नंतर ते परमिशन घेऊन आम्ही का आहे ते करू नंतरच्या नंतर. त्रिशा इकडे ये ना, त्रिशा इकडं बघा कसं वाटतंय आम्ही सांगा. हाय हॅलो मुका झालाय तो. व्यवस्थित बसावं असं व्यवस्थित. हे पोरं एवढं इथं म्हणजे आपलंच नुसतं असं घरात कसं राडा करतात धिंगाणा तसंच करतात. म्हणजे कामं फिमं सगळे चापचूप. इथं कोणीच म्हणत नाही आम्हाला की एवढं लांबून आलोय. म्हणजे ये इथले आहेत ना त्यांनाच यांनी पाहुणं केलंय. उलट कोणाला हात पण नाही लावू देवत, कोणत्याच कामाला तेच करत पळत. काय बात आहे, काय बात आहे, काय म्हणते. म्हणजे आपण लांबटले नाही, तुला विचारतात असं कुठलं आहे म्हणून. कोण म्हणत होता जेवण करताना? म्हणजे तुला बोलले काही तू कुठला आहे म्हणून. ते म्हणत होते काही जेवण वाढत होते ते विचारत. तुमची ओळख कशी पडली असं. तुम्ही कुठला आहे म्हणल्यावर तू काय बोलला? सोलापूर. आम्ही सोलापूर आहे. कुठपर्यंत पोचलोय आता आम्ही? पालघर मध्ये डायरेक्ट मुंबई. हे दलिंदर कधीच नाही सुधारणार. इकडे ये ना मध्ये, इकडे ये ना. तर कसं दिसतोय आम्ही. हे चलला रे उठा रे खालून सगळे. अगं उठकी खालून, उठून मिठी मार. काय करू सर सोड की. खरंच मिठी मारते तिकडून कोणी बघेल ना. आम्हाला आता थोडी प्रायव्हसी भेटल्या म्हणून इकडं आलोय. माझ्या मागं सकाळपासून आता 5:30-6 वाजत आल्या. लग्नाची वेळ होत आली आहे. तोपर्यंत माझ्या मागं काही ना काही कामच आहे. म्हणजे आम्ही येणाऱ्या पाहुण्यांचं काय करतो, आम्ही स्वागत करतो. ते माझं दादांचं कामच आहे. आम्ही दोघं त्याच कामात आहे. आता आम्ही फ्री झालोय. आता म्हणजे दुपारी जेवण वगैरे असताना मेन इकडं त्यावेळेस येतात. लग्नात एवढे काय पाहुण्याच्या वेळा येत नसतात. मग ते येऊन जेवण करून वगैरे गेले. पण आता लग्न आहे. मेकअप पण गेले काय तेच ना. आता नवरी जेव्हा येईल काय बँजो बंद करायला लावले बाबा आम्ही किरकिरीमुळं. कशी वाटायली तुमच्या वहिनीला साडी? ही पसंत नव्हती. ही साडी 3,500ची आणि ही एवढी कॉस्टली असून तिला पसंत नव्हती. म्हणजे आम्ही याच्या आधी दुसरीच घेतलेलं अशी सेम, फक्त कलर तिचा गुलाबी होता. चांगले नाही, चांगली आहे. आणि तू आणि हे या साडीचं एक खासियत आहे, म्हणजे चांगलं गुण आहे या साडीचं. म्हणजे जसं बघावं ना तसं वेगळंच कलरची दिसती. चालली साईड चेंज झाली. काय आर्यन तू एवढा दलिंदर आहे ना, तू कुठं घेऊन जाण्याच्या लायकीचाच नाही आहे. ही पण तशीच करते. रात्री त्या रोडला खाली झोपून वरती येऊन बसली. एकदम दलिंदर मधला दलिंदर पोरग आहे. खाण्याची अक्कल नाही, कोणती अक्कल नाही. सरक ना इकडे, ये ना मध्ये, उठ ना तिथून. मजा येईल. तर हिला ते साडी घेतलं ना आम्ही, बिल दिलं आणि निघणार आहे आम्ही बाहेर. तेवढ्यात एक बाई बोलली हिला कुठं तर दुसरीकडं दुकान आहे. काय त्या दुकानाला दिव्या ना, दिव्या साडी सेंटर धाराशिवमध्ये एक मोठा नवीन दुकान झालाय. तिथं खूप चांगली आहे साडी. तिचं मनच बदलला. म्हणे मला ही साडीच पसंत नाही. कलर पण चांगला नाही, डिझाईन पण चांगले नाही, मला साडीच पसंत नाही अशीच बोलायची डायरेक्ट. आणि मग तो माणूस काही परत पैसे देत नव्हता. तो म्हणायचा साडी बदलून देणार मी, पैसे नाही देणार. ही म्हणायची नकोच मला.
मग यांचं असं चालू तो म्हणायचा बदलून घ्या, ही म्हणायची नाही मला साडीची इथली पसंत नाही आणि पैसे परत मागत होते हिच्या बापाचं दुकान असल्यावर. मग त्यांनी ते काही पैसे दिले नाही. मग हिला बोललो आपण साडी बघू दुसरी, समज माग बघू आणि पैसे वाढवून देऊ. असं गेलो आम्ही, पण त्या माणसानं साडी दाखवताना मग सांगायचं आत्ता जर असं गेला ना तुडविलच पायाखाली तुला. गप शांत बस म्हणलं तर मला व्हिडिओ काढाय, पण अजून ते वाजायला लागलं. खाली गेलो मी की वेळ नाही भेटत म्हणून, तर नकरच करतोय. मग हिला घेऊन गेलो आणि मग त्यांनी ही साडी दाखवली. म्हणलं पूजा तुझ्याकडे हा कलर पण नाही, घे एकदम मस्त दिसशील. असं म्हणजे झाडावर चढवलं उगाच मस्त दिसशील म्हणून घ्यायला लावलं. पण चांगली दिसते. कशी वाटते तुम्ही सांगा. मी तर काय 15 मिनिटातच घेतलाय हा मी पसंत करून. 15 मिनिटात मग मी असा काही वेळ घालवला काही. त्यांनी हे लगेच मी घेतला, हा त्यांनी दाखवायलाच उशीर लावला. ते दुसरा कस्टमर करून आले. रोहनचे कसे वाटतात कपडे, उठणार हिचं कसं वाटतं, ती कसं घातलंय ग तू कपडे तिला. बनी घातलंय टोचायले म्हणायली काय करू. ते नाही म्हणत मी, तो किती खालीवर झालाय ना. मग खाली वडायची. हा रोहनचा कपडा. अरे खराब करू नका आता, व्यवस्थित राहणार मूर्खा. नीच आहे का काय तू. आता खाली लग्न अजून लागलं पण नाही त्या आधीच खराब. तिला पाणी पाजा आणि खाली ये ना आता तू तिकडे. काय करू, नाच ना तिथं जाऊन. आता खाली ये, सगळ्यात बस बोल, तिला पाणी पाज. चला दिवस भर खरंच लय धावपळ होती आमच्या माग. यात नवरदेव म्हणजे नवरदेव आणि त्याचे फ्रेंड आहेत, मित्र, त्याचा मित्र परिवार. ते काही त्यांची आत्ता आलेत ना, ती पार्टी त्यांची चालू आहे आता तयारी. तू कशाला येतोय रे. फोटो काढायचं होतं तुला, नंतर काढू आपण तिकडं मंडपात. तुम्ही येऊ नका रे प्लीज, जावा तुम्ही वरती, तिथं बसा, जा झोक्यावर खेळा. काय तर माग फिरतात ना, मग ते मला लय राग येतो.